यो व्हॉट्सअप आहे कशा सगळेजण स्वागत करतो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो आज आपण करणार आहे आपला पी सी बिल्ड. म्हणजे बेसिकली माझा जुना पी सी आहे तो मी आत्ता फक्त काढून ठेवणार आहे. हे बघा पाठीमागं टेबल आहे, तर आपल्याला आधी टेबल हा साफ करायला लागेल. तर हे बघा इथं आपला टेबल आहे आणि हे टाईमपास म्हणून मी हे बनवलं होतं प्ले बटन पुठ्ठ्याचं. इथं आपलं नाव पण येणार गाईज, इथं $US गेमिंग नावाने असं इथं नाव पण येणार. आणि आता सध्या याला इथं ठेवूया. आणि हे बघा ही लाईट केली ती मी रेड कलरची होती, ही लागत नाही आहे जरा काहीतरी. वायरिंगचं काय माहिती आहे गाईज, मी जुनी वायर यूज केलेली, ही नवीन पण नाही जुनी वायर आहे ही. तर मग मी ही यूज केली ती. तर मग आजच्यावाल्या व्हिडिओमध्ये आपण इथं पी सी सेट करणार आहोत. आणि हे सगळे वायरिंग वगैरे तर काढायला लागेल. हे बघा स्पीकर्स तर आपण पहिलेच काढून ठेवलेले मी आपल्याला, आणि म्युझिक वगैरे ऐकण्यासाठी. तर आता सगळं इथं ठेवूया आणि आपला CPU काढूया कबडमध्ये ठेवलेला. तर ओके, आपला CPU बाहेर काढून भेटूया. वाईज आपला बघा CPU इथं काढलेला आहे. आणि एक्सप्रोचा आपला CPU आहे हा, ह्या प्रकारे बघा असा आहे. आणि हा आयकॉन नंबर आहे इथं, म्हणजे आम्ही रिपेअर वगैरे एकदा दिलता, या प्रकारे आहे. तर आपल्याला आता हा त्या जागेवर तिथं सेट करायचं आहे. तर त्यासाठी आधी आपल्याला हे सगळं बाहेर काढायला लागेल. ओके, हे आपण इथं टाकूया आणि इथून ही फाईल काढूया. ह्या फाईलमध्ये हे बघा हे माझे 9चे काही पेपर्स आहेत. ते मार्क नका बघू गाईज, मार्कांचं काय करायचं तुम्हाला ते जाऊन द्या गाईज, मार्क नका बघू, आपण हे ठेवून देऊया गाईज. मार्कांचं काय करायचं तुम्हाला, CPU बिल्ड करते ते बघा ना. तर आपण एक काम करूया, कपडा घेऊया आणि इथं साफ करून घेऊया एकदा. तर ओके सो गाईज, फॅन लावूया, गरम होते फॅन. ओ शिट, लाईटच गेलेली. तर हे बघा आपला CPU आपण आता इथं ठेवूया आणि तुम्हाला दाखवूया. कसं व्हायचं बघा, आपला CPU इथं टाकलं आहे आणि तुम्ही विचार केला असं वायरिंग खाली आली. ते बघा मी काय केलं, हे एकदा साफ करून घेतलं, ज्याने की कसं इथं आपलं म्हणजे CPU वगैरे ठेवलं तर धूळ वगैरे नको यायला. साफ करून घेतलेलं आहे. तर आता आपण इकडं मॉनिटर सो गाईज हे बघा आपण मॉनिटर पण बाहेर काढलेला आहे, आपला सॅमसंगचा मॉनिटर आहे. तर आता ह्या मॉनिटरला पण आपण या ठिकाणी असं प्लेस करून टाकूया. हे पहिलंच जॉईंट होतं, हे खालचं वालं, हे बघा हे वालं पहिल्यापासून जॉईंट होतं म्हणून टेन्शन नाही आपल्याला. हे बघा तर ह्या प्रकारे इथं लागणार हा आपला मॉनिटर. मला काय वाटते गाईज, हा मॉनिटर ह्या ठिकाणी ठीक आहे. मी तुम्हाला काय वाटतं की का ह्या प्रकारे ह्या साईडला लावलेला ठीक राहील. मला तरी वाटते ह्या ठिकाणी ठीक राहील, कारण आपल्याला हे बघ कीबोर्ड इथे येणार, वायरिंग वगैरे सगळ्या ह्या साईडला जाणार. हे बघ ह्या हॉलमधून खाली जाणार आणि इथं खाली CPU पाशी पोहोचणार. तर मग आपण थोडासा पुढे घेऊया ह्या प्रकारे. ओके डन. तर आता साऊंड वगैरे इथे ते एक काम करून घेऊया आपण, ह्या साऊंडला जरासं इथं ठेवूया आणि वरून आपले वायरिंग्स काढूया. हे बघा गाईज, तर आपला पहिला काय काढायचं, अरे पेपर खाली पडला. तर एक काम करू, कीबोर्ड घेऊया, आपला कीबोर्ड इथं ठेवूया. आणि हे आहे मॉनिटरची बॅटरी आणि हा माऊस आणि हा काही कनेक्टिंग केबल्स. तर गाईज मला एक थांबा, नीट काढायला लागेल, जर चुकून काही खाली पडलं तर मग मी काय वाचत नसतोय. तर मग आता हळूहळू सगळं काढून घेऊया. एक मिनटं गाईज, हे बघा इथून वायरिंग वगैरे तर काढतोय. ओ माय गॉड. ओके 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 हे ठेवूया आणि वायर
डन. आता आपण काय करू, कनेक्टिंग करायला लागेल. त्या अगोदर ह्या सगळ्या आपल्याला हे जे आहे याला साफ करायला लागेल. तर साफ करू आणि मग भेटूया. हॅलो गाईज, तर सगळं साफ झालेलं आहे आणि आता आपण सगळं बिल्डिंग करायला सुरू करूया. तर मग आपण आता काय करणार आहे गाईज, हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, तर आपण हे काय करणार आहे आता, सगळ्यात पहिली मॉनिटरची केबलिंग करून घेऊया गाईज. आणि हा पी सी त्याचा मला विकायचा आहे एडिटिंगसाठी आणि नॉर्मल्स गेम खेळण्यासाठी. तर ठीक आहे, 1 TBचा आहे सी पी यू. 256चा आहे ना, 4 डिस्क आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सेंड करेल. आणि आत्ता आपली वायर इथं फिट झालेली आहे आणि ही बॅटरी आपली इकडेच जाणार आहे बघा. ही बॅटरी जाणार आपली सिद्धा इथून या प्लगमध्ये. आणि आपल्याला आता माऊस घ्यायचा आहे. हा माऊस आपला या ठिकाणी राहणार आणि इथून केबल जाणार खाली सी पी यूकडे. ओके, डन. आता आपला कीबोर्ड आहे हा, हे बघा गाईज, कीबोर्ड तो पण आपला जातोय ह्या प्रकारे काही इथं आणि इथून वायरिंग जाणार खाली. डन. आता ओके, ही वायर राहिली, ह्या 2 वायर राहिल्या होत्या. तर ही जी आपली असणार आहे पॉवर देण्यासाठी, म्हणजे सी पी यूला बेसिक पॉवर देते ती, ही वायर इथे जाणार. आणि तिचा दुसरा पॉईंट आहे ना, हा वाटतं मॉनिटरमध्ये जाणार. ओके, थांबा गाईज, वॉचचा अलाराम सेट केला तर तो लागला. वॉच अलाराम वाजलेला, तर याला साईडला ठेवूया. आणि ओके, हे बघा गाईज, ही वायर आहे आपली, तर ही जाणार आपली ह्या ठिकाणी. ओके, आणि ही सप्लाय जाणार आपल्याला, म्हणजे ही पॉवर इथून जाणार कशात, सी पी यूमध्ये. आणि सी पी यूसाठी ही कनेक्टिंग वायर असणार, तर ही जाते खाली. आता गई नीचे. तर आता ही वायर आहे इथं लावूया. ओके, उलटी करून लावू. हे बघा गाईज, तुम्हाला दाखवतो. इथं मी वायर लावलेली आहे आणि हे टाईट करायचे. आता आपल्याला हे फिरून असं, ओके. आणि आता ही वायर आपण इथून टाकूया सिद्धा अशी खाली. ओके, सो गाईज, हे वायरिंग वगैरेचं झंझट तर असणार आहे आणि हे वायरिंग वगैरेचं जरा घाण दिसणार आहे. पण आता काय करता, मी काय म्हणतो गाईज, वायरिंग लपवू नाही शकत आपण. मग त्या कारणामुळे आपण एक काम करूया, वायरिंग तर आपण नाही लपवू शकत, तर मग एक काम करू, ते ही वायरिंग वगैरे अशीच ठेवूया. कारण की दुसरा ऑप्शन नाही. पाठीमागं या प्रकारे टाकूया ही वायरिंग. ओ माय गॉड, पडलो होतो. ते गेम्बल वगैरे एवढं दिसणार नाही, ते पाठीमागं थोडी वायरिंग दिसेल. ही वायरिंग काही खाली आलेली आहेत. आणि आपलं साऊंड घेऊया आणि इथं सेट करूया साऊंडला पण. सो गाईज, कॅमेरा सेट केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल तर सांगा. त्या प्रकारे आपण सेट केलेला आहे. आणि आता हे साऊंड आहे, ते हे 2 साऊंड आपण इथं लावणार आहे. ते बघा,
ओके. सो गाईज आपण साऊंड पण लावून टाकलेले आहेत. ह्या प्रकारे साफ पण करून घेऊया साऊंड. आणि काहीच डन. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा साऊंड वगैरे लावलेले आहेत. आता खालची मेन वायरिंग करायला लागणार आहे आपल्याला काहीच. तर त्यासाठी ड्रावर लावून घेऊया. आणि एक मिनटं जरा मागच्या साईड घेऊया. आणि CPU आला आपल्या मांडीवरती. आणि गाईस थांबा एक मिनटं, कॅमेरा सेट करतो. गाईस दिसतोय का मी? दिसत असेल कारण मला तर नाही कळणार आता. तर ही वायरिंग वगैरे आपण इथं लावून घेऊया. त्याआधी 4 इथं लागली. इथं लागली. आणि अजून पण काही वायर्स आहेत जे वरतीच आहेत. ओके, हे पण आल्या खाली. ओके, ही वायर जाणार आपली ह्या इथं. फिट करून घेऊया. अरे ही झाली फिट. आणि ह्या 2 वायरी पण इथं सेट फिट करूया. तर ही वायर जाणार या ठिकाणी. आणि ही वायर जाणार ह्या आणि याला टाकूया. हे बघा गाईज, मेन पॉवर सप्लायची ही वायर होती ती ही ह्या ठिकाणी जाणार. झालं आहे गाईज. आपलं बिल्ड झालेलं आहे PC. आणि आता फक्त याला ऑन करायचं राहिला आहे. आणि तुम्हाला एकदा PC दाखवून देतो मी. झालेला आहे. आणि हे बघा ह्या प्रकारे आहे. तर मी इथं काय केलं आहे, मागं हे बघा तुम्हाला दाखवलेली लाईट आहे ती इथं लावलेली आहे, जेणे की आपला PC जरा डेंजर लुक दिसला पाहिजे. तुम्हाला एवढं नाही दिसत कारण की हा S25 आहे. तर याच्यामध्ये नाईट विजन मोड आहे. नाईट विजन मोड असल्याने याच्यात अंधार नाही दिसत आहे. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना आता, डोळ्यांनी, तर खूप अंधार, म्हणजे खूप पण नाही, बऱ्यापैकी अंधार दिसतोय आणि दिसायला डेंजर दिसतोय. आता तुम्हाला ज्या टायमिंगला मी दाखवतोय ना, मी पण मोबाईलमध्ये बघतोय की इथं लाईट दिसते. माझा लिटरली सांगतो तुम्हाला, हात इथं ठेवला आहे. आता मी तर तुम्हाला दिसतोय माझा हात, पण माझा हात लिटरली मला ब्लॅक दिसतोय. म्हणजे इथं लाईट आहे पण ते नाईट विजन मोड आहे S25मध्ये ना, त्याच्यामुळे ते दिसत नाही. तर मग सिनेमॅटिक शॉट तर एवढे काही दिसू नाही शकत, छोटे मोठे मी दिले. बघा तुम्ही कसं वाटते सांगा मला. सो गाईज आता टाईम आहे आपला PC ऑन करायचा. तर आपण आपले स्विच ऑन करीत आहेत. फर्स्ट, सेकंड ऑन केलेला आहे. बघा PC ऑन होत आहे. आपला PC ऑन होत आहे. पाठीमागे सगळं वगैरे वायरिंग वगैरे केलेली आहे. तर मग गाईज रेडी राहा. 3, 2, 1. ओके, CPU पण ऑन झालेला आहे. आणि आता हे बघा Asus गाईज, खरं म्हटलं तर आहे ना, आम्ही बाहेरून घेतलेला CPU. डेलचा कीबोर्ड आहे, डेलचा माऊस आहे, सॅमसंगचा मॉनिटर आहे, एक्सप्रोचा हा आहे. आणि CPU आणि एक्सप्रोचे साऊंड आहेत. आणि बॅटरी पण आहे हे बघा इथं, पण ती बॅटरी आता कशी खराब झालेली आहे. तर विंडोज आहे. तर आपली साधी सोपीशी चेअर, हे आपला वॉचचा चार्जर ठेवूया. आणि आपण आता बसलो आहे CPU पाशी. कीबोर्ड बाहेर निघालेला आहे हे बघा. आणि आपला कम्प्युटर आता चालू होत आहे. सो गाईज चला, प्लीज वेटिंग. तसे कोणाला घ्यायचं असेल तर कमेंट करा. मी 10,000मध्ये सेल करतो आहे. याला घेतलेला 30,000ला, पण विकतो आहे मी 10,000मध्ये. पण जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही थोडं 9,000 करील, कमीत कमी. जास्तीत जास्त 10,000वरच आहे. आणि
किती जास्त कमी केलं तरी पण 9000 इज फिक्स रेट. ज्याला घ्यायचं आहे त्याने मला कमेंट करा. आणि आता आपला स्टार्ट होत आहे. माऊस हातात घेऊया. ओके, वायरिंग थोडासा, वायर आत गेली. ओके, आयकॉन एसस वेलकम बोलतोय गाईज आपल्याला. हे बघा, तर आपला CPU स्टार्ट झालेला आहे. आणि ह्या CPU मध्ये हे बघा, एडिटिंग करण्यासाठी कॅपकट पण आहे. आणि तो कॅपकट चालवण्यासाठी इथं VPN पण आहे. तर बघा गाईज, आणि यूट्यूब वगैरे चालवण्यासाठी क्रोम, गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट एज पण आहे. आणि तुम्हाला स्टोरेज दाखवत होतो मी. हे बघा, हा पहिला आपण रिफ्रेश मारून घेऊया. हे बघा, एकदम स्मूथ चालतोय गाईज PC. ओके, अरे हे ओपन काय झालं? ओके, थांबा गाईज, आपण याला हे ऑफ करूया. चुकून ऑन झालं तर वाटतं. ओके, एक मिनिट. हे बघा, ऑन झालेलं आहे. तर हे बघा, 1 2 3 आणि 4. आणि हे बघा गाईज, इथं स्टोरेज पण दिलेली आहे. सॉरी, 124ची एक डिस्क आहे. 124 124 आणि 199. कॅल्क्युलेट करा गाईज, 1 TB पर्यंत जाईलच आरामशीर. कारण की हे बघा, 200 + 200 किती असतात? आपण इथंच कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटर इथं आहे. ओके, यस, कॅल्क्युलेटर आहे. अरे कॅल्क्युलेटर, ओके, ओपन होत आहे. नंबर लॉक आहे का? VPNचं आलेलं आहे. कट करूया. आणि 244 आणि प्लस 244 बरं का गाईज. बघा, प्लस 244 प्लस किती होतं? 199 इज इक सॉरी काहीतरी चुकलं का? हां, 144. हे बघा गाईज, अरे प्रोटॉन VPN पण आहे गाईज. थांबा, नाही बघा किती आहेत? 1 2 3 234चे 44चे आहेत. थोडंसं चुकते की. तर हे बघा, हे 3 टाकलेले आहेत. आणि लास्टवाला आहे आपलं 199. तर मी 199 टाकलेलं आहे. आणि इज इक्वल टू केलं तर हे बघा, म्हणजे 1 TBच्या आसपास आहेच. 1 TBच्या आसपास आहे. तर ज्याला घ्यायचं आहे त्यांनी कमेंट करा. तर आजच्यावाल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.